नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचा गडचिरोली विभागाचा जो आहे तो निकाल जो आहे तो फायनल निकाल लागलेला आहे. तर हा निकाल बघूयात आपण आणि त्याच्यानंतर कट ऑफ काय आहे सगळ्या गोष्टी याच्या संदर्भात पाहूयात. ओके. तर हे आताच लिस्ट टाकलेली आहे. मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर ही लिस्ट टाकलेली आहे. तर याच्यानुसार जर बघितलं तर याच्यानंतरनं जे सिलेक्शन झालेले विद्यार्थी, तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचं की निवड यादी आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना 25 किलोमीटर मुलांसाठी चालण्याची आणि मुलींसाठी 16 किलोमीटर चालण्याची 4 तासात करण्याची स्टॅमिना टेस्ट म्हणजे क्षमता चाचणी असणार आहे. ओके. तर त्यांना ही क्षमता चाचणी वेळ दिलेली आहे 20 तारखेला, सॉरी 20 तारीख ही आहे. त्यांची वेळ खाली असेल, तर ते तुम्हाला सांगतो की कुठे असणार आहे ते. तर बघा सिलेक्शन सांगायचं आता तर कट ऑफ आणि सिलेक्शन सांगतो. तर ओपनमधून गोपाल लोहाटे यांचं सिलेक्शन आहे 176 मार्क आणि 2 विद्यार्थी ईश्वर आणि अनिल हे वेटिंगमध्ये आहे. एस-सीसाठी 4 सिलेक्शन विद्यार्थी आहेत. तर 150 चा कट ऑफ आहे. सचिन, गौतम, राहुल आणि अजय यांचं सिलेक्शन आहे. वेटिंगमध्ये वैभव, अ, दक्षक, शुभम, उत्तम आणि अमन आहेत. त्याच्यानंतरनं एस-सी वेटिंग एस-सीमध्ये सिलेक्शन आहे प्रतीक्षा यांचं आहे आणि कल्याणी आणि राणी यांचं वेटिंगमध्ये असणार आहे. त्याच्यानंतरनं एस-सी एक्स सर्व्हिसमॅनसाठी जितेंद्र यांचं सिलेक्शन आहे. जितेंद्र निवड यादीमध्ये आहे. वेटिंगमध्ये दिसेज यांचं आहे. त्याच्यानंतरनं विजय ए साठी 2 पदं होती तर झनक आणि कैलास यांचं सिलेक्शन आहे आणि 3 विद्यार्थी ईश्वर चव्हाण, अमोल आणि सचिन यांचं वेटिंगमध्ये आहे. तर एन-टी-पी सिलेक्शनमध्ये सागर यांचं सिलेक्शन आहे आणि विजय यांचं वेटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतर दुर्योधन यांचंही वेटिंगमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर एन-टी-सी सिलेक्शनमध्ये 2 विद्यार्थी आहेत, अजय आणि सुनील आणि 3 विद्यार्थी अनिल, वैभव आणि अक्षय हे वेटिंगमध्ये असणार आहे. एन-टी-डीमध्ये राजेंद्र यांचं सिलेक्शन आहे आणि रजनीकांत, ऋषिकेश आणि शुभम यांचं वेटिंगमध्ये असणार आहे. एन-टी-डी फिमेलमध्ये 1 सिलेक्शन आहे, कोमल यांचं सिलेक्शन आहे आणि सविता, रुपाली यांचं वेटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतर ओबीसीमध्ये 8 पदं होती तर प्रीती, कृष्णा, ओंकार, रवीना, सूरज, अभिषेक, गायत्री, कैलास यांचं सिलेक्शन आहे आणि बाकी जर पकडाल तर 4 विद्यार्थी अमोल, महेश, सोनू आणि स्वप्नील वेटिंगमध्ये आहेत. ओबीसी फिमेलमध्ये 7 विद्यार्थिनी होत्या. तर बघा मंजू, दामिनी, दीपाली, वैशाली, पौर्णिमा, सपना, रजनी हे सिलेक्शन आहेत आणि वेटिंगमध्ये पाहिलं तर प्रांजली, पायल, सोनालिका, योगिता वेटिंगमध्ये आहेत. आणि स्पोर्ट पर्सन ओबीसीमध्ये सारंग यांचं सिलेक्शन आहे आणि रुचित आणि प्रवीण यांचं वेटिंगमध्ये आहे. ओबीसी एक्स सर्व्हिसमॅन 3 जागा होत्या. उमेश, फाल्गुन आणि राजू यांचं सिलेक्शन आहे आणि जर बघाल तर संदीप, कैलास आणि खेतराम यांचं वेटिंगमध्ये आहे. ओबीसीमध्ये अंशकालीनसाठी पदवीधर उमेदवार नाही आहेत. त्याच्यानंतरनं प्रकल्पग्रस्तसाठी पियुष पाटील यांचं सिलेक्शन आहे आणि अभिषेक आणि योगेश यांचं वेटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतर ओबीसी रोजंदारी मजूरमध्ये उद्धव नाकडे यांचं सिलेक्शन आहे आणि हर्षा शाह यांचं सिलेक्शन आहे आणि अनिल आणि कुणाल यांचे वेटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतरनं एस-बी-सीमध्ये समीर यांचं सिलेक्शन आहे आणि हर्षल विशाल यांचे वेटिंगमध्ये आहे. ई-डब्ल्यू-एसमध्ये 8 सिलेक्शन आहेत. संभाजी, अभिषेक, अमोल, गोविंद, शेख, विजयसिंग, मारुती आणि ऋषभ यांचं सिलेक्शन आहे. वेटिंगमध्ये 6 विद्यार्थी आहेत. गणेश, राजेश, गोविंद, पांडुरंग, मच्छिंद्र आणि रामचंद्र यांचं. आणि त्याच्यात ई-डब्ल्यू-एस महिलामध्ये 4 सिलेक्शन आहेत. कावेरी, मनीषा, गौरी, रुखसाना आणि वेटिंगमध्ये प्रियंका टाकीक, प्रियंका पाटील, अंजली, सानिया, विजया यांचं वेटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतरनं बघा आता हे सगळे उमेदवार आहेत. तर त्याच्यानंतर यांचं 16 किलोमीटर आणि 25 किलोमीटरची स्टॅमिना टेस्ट असणार आहे. त्याच्यानंतरनं जी ही असणार आहे निवड यादी ती 1 वर्षासाठी असणार आहे. सॉरी निवड यादी आणि वेटिंग लिस्ट आहे ती 1 वर्षासाठी असणार आहे. आणि स्टॅमिना टेस्टसाठी 23 तारखेला स्टॅमिना टेस्ट असणार आहे. मध्यवर्ती कास्ट भांडार, चांदळा रोड, गडचिरोली या ठिकाणापासून असणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून असणार. नेमके त्यासोबत तुम्हाला काय जायचं की 2 सर्टिफिकेट घेऊन जायचे, परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 घेऊन जायचं आहे. तर बघा परिशिष्ट 1 म्हणजे हे फिजिकल फिटनेसचं परत घेऊन जायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर हे परत काय करायचं की स्वतः हे साइन आणि नाव आणि साइन करून हे सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे, वचनपत्र. हे 2 सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जायचे आहेत. शूज तुम्हाला कंपल्सरी आहेत. अत्यावश्यक आहे. शूज नसणाऱ्या उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही, लक्षात घ्या. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.